घरकुलाचे पैसे हरामखोरा देत कसं नाही, हरामखोरा देत कसं नाही, अरे हरामखोर व्हिडिओचं करायचं काय, अरे हरामखोर व्हिडिओचं करायचं काय, 4 महिन्यापासून बंद असलेल्या पैशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदारचं करायचं काय, अरे या हरामखोर प्रशासनाचं करायचं काय, शिवसेनेचा गोरगरीब जनतेसाठी मोदी आवास योजना, पीएम आवास योजना असेल, रमाई असेल, या सर्वच घरकुलाच्या बाबतीमध्ये या ठिकाणचे जे कंत्राटी अभियंता आहेत हे गावोगाव फिरून 15,000, 20,000, 10,000 असे लोक पैसे जमा करत आहेत. आणि ही पैसे सगळी रक्कम जोपर्यंत बीडीओला पोहोचणार नाही तोपर्यंत ते बिल डीएससी मार्फत टाकल्या जात नाही. आता आम्ही भ्रमण त्यांना संपर्क साधला, त्यांना विचारलं बाबा तुम्ही साहेब पैसे का नाहीत, ते म्हणतात की बाबा देगलूर, नायगाव आणि कंधार या 3 तालुक्याच्या डीएससीचा प्रॉब्लेम आहे. हे काही व्हिडिओ नवीन नाहीत, याची डीएससी अप्रूव्ह झालेली आहे. परंतु हे केवळ आणि केवळ एवढा भ्रष्ट माणूस आहे. तुम्हाला सांगतो मी, संबंधित तालुक्यामध्ये 15 विद्यार्थी सगळे बोगस काम करण्याचा प्रताप याच्या काळामध्ये घडलेला आहे. मला अशी शंका यायला लागली की या ठिकाणचे स्थानिक राजकारण करणारे नेते यांना हाती देतात की काय, की अतिशय गोरगरीब लोकांचे पैसे. आणि माझ्या स्वतःच्या माहिती विचारलं तुम्ही तर 90% घरं ते लोकांना त्यांनी 15,000 रुपये घेतले. फार मोठा भ्रष्टाचार आहे. नायगाव झाला, नायगाव पेक्षा भयानक भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. म्हणून शिवसेना, उद्धव बाळा ठाकरे होते आम्ही याला चेतावणी देतो. लवकर सुधारणा करून गरिबाचे पैसे जर नाही टाकले येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन होईल. त्या ठिकाणी आमरण उपोषण करू, रस्ता रोको आंदोलन करू आणि याला धडा शिकू. या ठिकाणी गेल्या 4 दिवसापूर्वी या शिष्टमंडळाने बीडीओ साहेबांना निवेदन दिलं होतं की सोमवारपर्यंत त्यांची बिलं देण्यात यावेत. पण हा जो बीडीओ आहे हा बीडीओ हा आमदारचा दलाल आहे. आम्ही संघटना क्लिअर कट बोलत असतो आणि सरांनी बोलले पण कुठे राजकीय घराण्यामध्ये हप्ते चाललेत काय, तर हा आमदारचा दलाल आहे. कारण हे जे आमदार साहेब आहेत आपल्या मतदारसंघातले आदरणीय आमदार साहेब फक्त येतात, 10-5 गाड्यांचा तापा आणतात आणि जनता दरबार लावून फक्त जनतेच्या समोर अधिकाऱ्यांना दाब देतात आणि संध्याकाळी फोनवर जैसे ते करून टाकतात. आज जाधव साहेबांना किंवा आदरणीय साहेबांना समोर येण्याची जरूरत नव्हती जर यांनी बिलं टाकली असती तर. पण हा इथला व्हिडिओ झोपलेला आहे आणि त्याला झोपी घालण्याचं काम इथले आमदार साहेब करत आहेत. त्याच्यावर कंबळ टाकत आहेत की याला थंडीमध्ये काही त्रासच होऊ नये म्हणून. मी आमदार साहेबांना विचारत आहे, साहेब तुम्ही कोणत्या मुद्द्यावर येतात कंधारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर? आज आमचे घरकुलचे जे बिल आहेत ते तुम्हाला सरकारने दिलेले पैसे जर तुम्हाला लाभार्थ्यांच्या हातात देणं होत नाही तर कुठला विकास? आणि याला जबाबदार फक्त आम्ही संघटना तर म्हणतो इथले आमदार साहेब आहेत. व्हिडिओ काहीच करत नाही, व्हिडिओला कोणाची दहशत नाही, व्हिडिओला कोणाची वचक नाही, म्हणून हे बिल रुपलेले आहेत. आज फक्त कंधार तालुक्याची डीएससी बंद आहे. आज वाटलं तर चिखलीकर साहेबांचा कुठे फोन लावला तर एका दिवसामध्ये काय होऊ शकतं, पण यांना करायचं नाही. जनतेला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना परेशान करून इथलं प्रशासनाला दादा बनवून ठेवायचं आहे. म्हणून मी बाळासाहेब आदरणीय उद्धवराव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी जे आज जे कार्य करण्यासाठी समोर आले त्यांचं अभिनंदन मी करतो. आणि इथून पुढे अशी कुठल्याही जरी पक्षाकडून यांना कुठं जरी काय जरी आंदोलन उपोषण करायचे असेल तर माजी सैनिक संघटना यांच्या सोबत राहील. जय हिंद, जय भारत.